9 दिवसांपासून महिला व दिव्यांग सासरे आमरण उपोषणावर. प्रशासन अजूनही मौन. कर्जगाव रस्ता प्रकरणात नेमके दखल का घेतली जात नाही? नेवासा तालुक्यातील कर्जगाव येथील कथित रस्ता वाद प्रकरणात प्रतीक्षा मनेश देवखिळे आणि त्यांचे दिव्यांग सासरे देवराव खंडू देवखिळे हे गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले असूनही अद्याप संबंधित प्रशासनाने ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक महिला आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिक शेतात उपोषण करत असतानाही प्रशासनाची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की मंजूर शासकीय आराखड्यानुसार असलेला रस्ता न काढता संबंधित ठेकेदाराने त्यांच्या मालकीच्या शेतातून रस्ता काढला. हा बदल संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संगनमतातून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. देवखिळे कुटुंबाचे म्हणणे आहे की या प्रकरणाबाबत अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. मात्र 9 दिवस उलटूनही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन संवाद साधत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिकांमध्ये ही चर्चा सुरू झाली असून एक महिला आणि दिव्यांग व्यक्ती 9 दिवसांपासून उपोषणावर बसले असताना प्रशासन इतके उदासीन का, असा प्रश्न विचारला जात आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, अशीही विचारणा होत आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकून कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. आज आपण आलो आहोत करजगाव येथे. करजगाव येथील शेतकरी देवखिळे कुटुंबीय इथं उपोषणासाठी बसले आहेत. तरी प्रशासनाच्या वतीने त्यांची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही. दिनांक 6 जुलैपासून ते उपोषणासाठी बसले आहे. आज दिनांक 14 जुलै आहे. तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगणार आपण? आज आपण इथं उपोषणासाठी बसले आहेत, 9 दिवस झाले जवळजवळ, तरी काय सांगणार? 9 दिवस झाले मी उपोषणाला बसले, तरी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. आम्ही वडिलोपार्जित जमीन इथं कसतोय, आमच्या उपजीविकेचे साधन आहे आणि त्याच्यावरून बळजबरीने असा रस्ता बनवलाय. हा रस्ता किती एकर क्षेत्र आहे तुमचं इथं? आमचं इथं पावणे 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर. अच्छा. तरी इथं रस्ता नसताना सुद्धा रस्ता काढण्यात आला आहे. तुमचा गट क्रमांक किती? आमचा गट क्रमांक 136 मधून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. सदरचा रस्ता गट नंबर 129 आणि 130 मधून आहे. त्या बाजूला कंत्राटदाराचं घर आहे आणि त्या घरावरून रस्ता जातोय. त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यातून रस्ता जायला ते दबाव आणत. शासनाला नेमकं कशाचा दबाव आहे की पीडितांच्या म्हणजे शेतकऱ्याला लुबाडून ते तिथं रस्ता बनवून राहिले. आणि अच्छा, एक प्रश्न असा आहे का, आपल्या जो शेतातून रस्ता काढण्यात आलाय 136 गट क्रमांकामधून, तरी या संदर्भात आपल्याला सूचना वगैरे देण्यात आली होती किंवा आपण या संदर्भात कुठं लेखी तक्रार वगैरे निवेदन दिले होते का? आम्ही 1 जानेवारी पासून इथं शासनाला आवेदन देतोय की हा बाबा आमच्याकडून रस्ता नाहीये, तुम्ही आमची सरळ का फसवणूक. 1 तारखेपासून पत्रव्यवहार चालू आहे. आत्मदहनाची नोटीस दिलेली. कोणासोबत आपण पत्रव्यवहार केला? कोणत्या संबंधित कार्यालयाशी आपण पत्रव्यवहार केला? पंचायत समिती, तहसीलदार आणि विशेषतः ग्रामपंचायतीचे अधिकारी सगळे. आणि मग त्यानंतरून आपण पत्रव्यवहार करून सुद्धा आपल्या शेतातून हा रस्ता बळजबरीने काढण्यात आला का? हा, बळजबरीने काढण्यात आला. त्या संदर्भात आपल्याला कोणती पूर्वकल्पना प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली नाही? आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात नव्हती आलेली. या संदर्भात आपण आपल्या शेतातून रस्ता काढण्यात आला, मग त्यानंतर आपण तिथं संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं का आपण माझ्या शेतातून रस्ता का काढला? आम्हाला कोणती पूर्वकल्पना का दिली नाही? हो, असं जर जाब विचारला असता प्रशासन असं म्हणतंय की आम्ही जे केलंय तेच बरोबर आहे, आमचा आवाज दाबला जातोय पैशाच्या नावाखाली. तरी 136 गट क्रमांक आहे आपला आणि 129 130 मधून सदरील रस्ता होता. या संदर्भात कुठं नक्षे, लेआउट वगैरे, सँक्शन लेआउट आपल्याकडे आहे का? हो, पूर्णतः आराखडा माझ्याकडे आहे, नकाशे आहे, सगळं काही माझ्याकडे कागदपत्री आहे. पण पैशाच्या दबावाखालीच 129 आणि 30 मधून जाणारा रस्ता पूर्णतः माझ्या शेतात घातलेला आहे. तरी ते आपण सँक्शन लेआउट वगैरे आपण संबंधित अधिकाऱ्यांना दाखविले का? हो, दाखवले. आणि उपोषणाला बसल्यापासून ते कोणत्याही प्रकारची चर्चा करायला आले नाहीये किंवा इथं एका सुद्धा अधिकाऱ्यांनी भेट नाही दिलेली.
आणि तसेच या संदर्भात आपण भूमी अभिलेख शी संपर्क साधला का? हो, मग गेल्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं? भूमिलेख अधिकारी काहीच उत्तर देत नाही त्याला, पूर्णतः परत पत्रव्यवहार सुद्धा करत नाहीये, असे शांत बसून राहिलेले. कोणतीच ऍक्शन नाहीये जी की प्रशासनाकडून अपेक्षित आहे एखाद्या शेतकऱ्याला. 129 आणि 130 गट क्रमांक हा कोणाचा आहे? कंत्राटदार टेमक. टेमक यांच्या शेतातून तो रस्ता जाणार होता, तर आपल्या शेतातून त्यांनी बळजबरीने काढण्यात आला असा आपला आरोप आहे का? हो, नक्कीच माझा पूर्णतः आरोप आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत आपली दखल घेतली नाही. आज 9 दिवस झाले, तर 9 दिवस होऊन सुद्धा आपली दखल घेतली नाही, तरी आपलं पुढील पाऊल काय असेल? मी आज दिवस वाट बघणार आहे. उद्यापासून त्यांना चान्स आहे. परवा दिवशी सहकुटुंबासह माझं आत्मदहन असणार आहे. त्याची जर नाही दखल घेतली तर पूर्ण कलेक्टर पासून ते ग्रामसेवकापासून पूर्ण अधिकाऱ्यांचं जाळं ना त्याला कारणीभूत आहे माझ्या परिवाराच्या हानीला. आणि माझं सामूहिक आत्मदहन आहे. आत्मदहनाचा आपण निर्णय घेतलाय, पण हे आत्मदहन आहे कोणत्या ठिकाणी करणार आहे काय? घटनास्थळी आत्मदहन होईल. आणि हे माझे पॅरालाइज सासरे आहे, तर त्यांची जमीन आहे. हे आम्ही वडिलोपार्जित जमीन आम्ही कसतोय. आणि त्यांना सुद्धा त्यांचे आयुष्य असंच गेलं की त्यांचा आवाज पण दाबला गेलाय. ज्यावेळेस काही आम्ही आवाज करायला उठवलं तर आमचा पण आवाज दाबण्याचा आम्हाला धमकी येत आहेत. तुम्ही उपोषण मागे घ्या, नाही तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आमचा आवाज दाबला जातोय. त्याच्यामुळे मग माझ्या परिवाराला काहीच पर्याय उरलेला नाहीये. तुम्ही जर असंच शेतकऱ्यांवर अन्याय करत असाल तर त्याच्यापेक्षा दुसरं पाऊल आमच्यासाठी नसू शकत. कोणा आपल्याला धमक्या आल्या का उपोषण मागे घेण्यात यावे? गट क्रमांक 129, 130 मधले लोक की ज्यांच्या शेतातून हा रस्ता जातोय की तुम्ही बसता का, माग घ्या. तर या संदर्भात आपण कुठे तक्रार नोंदवली का? त्याच्यासाठी तक्रार नाही. प्रशासनाने आम्हाला शब्द दिला की आबा आम्ही तुमचं करून देतो, पण आज 3 महिन्यापासून जो नाही तो प्रयत्न करून सुद्धा त्यांनी कोणतीच दखल नाही घेतलेली. हे होते आपल्या सोबत देवखिळे कुटुंबीय. त्यांनी आत्मदहनाचा पर्याय निवडला आहे, तरी प्रशासनाने लवकरात लवकर यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी, अन्यथा आम्ही आत्मदहन करणार आहोत. त्यांच्या शेतामध्ये आत्मदहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, तरी ते प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावे व शेतकऱ्याला या आत्मदहन करण्यापासून परावृत्त करावे अशी स्थानिकांची सुद्धा मागणी आहे. तसेच त्यांचे सासरे इथं उपोषणासाठी बसले आहे, तरी आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ. तरी आपण काय सांगणार बाबा, आपण इथं उपोषणासाठी बसलात? सर 9 दिवस झाले तू आवेदन देऊन त्यांनी आमची दखल, सरकारने आमची दखल घेतली नाही. तहसीलदार येतो नाही म्हणतो, काहीतरी चाललंय बिड्या म्हणतो, तिकडूनच फोन करते. आणि हे सारं पैशाने केलंय मेत्रे साहेबांनी, ग्रामसेवकांनी पैशासाठी. आणि हे कॉन्ट्रॅक्टदार आणि माझ्या वावरात रस्ता नाही. जर आपल्या अद्यापर्यंत आज 9 दिवस झाले, अद्यापर्यंत आपल्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाहीये, तरी जरी उपोषणात दखल न घेतल्यामुळे आपलं पुढील पाऊल काय असेल? पुढील पाऊल मला माझे आज ते 2 दिवसात मी दखल जर नाही घेतली तर मी परत दिवशी आत्मदहन करणार. निर्माण झाला आहे त्या संदर्भात आपण आताच सांगितलं का आपल्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. कोणी धमकी दिली होती आपल्याला? गट नंबर 129 आणि 130 मधील शिवाय उर्फ वैभव कांतीलाल टेमक आणि शैलेश टेमक यांनी माझ्या मिस्टरनी इथं वहिवाट कशी केली असं जाब विचारत असताना त्यांना बेदम मारहाण केली होती. आणि आम्हाला पण आता सुद्धा धमके येत आहेत, तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आम्हाला. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आहे, त्या बाबतीत आपण काय सांगणार? प्रशासनाचा जर प्रशासन पीडितांच्या किंवा शेतकऱ्यांच्या नोकर येते, शेतकऱ्यांचे किंवा जनतेचे, सामान्य जनतेचे नोकर येते, त्यांनी खुर्चीत बसून अधिकार गाजवते, ते बळजबरी करतात, असं नाही करायला पाहिजे. त्यांनी जनतेची सेवाच केली पाहिजे. त्यांनी माझ्यावर जो अन्याय केलाय ना त्याच्यासाठी करसगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजयकुमार मेहत्रे, गट विकास अधिकारी लखवाल आणि जिल्हा परिषद सांबा विभागाचे उपविभागीय निवासी अभियंता कर्डिले, कनिष्ठ अभियंता GP सवाई आणि जे काही ठेकेदार आहेत बिराजदार आणि मेन पॉइंट तहसीलदार, त्यांची सुद्धा निलंबनाची मागणी मी करत. ते जर जनतेचे प्रश्न जर सोडवू शकत नाही तर त्यांचा खुर्चीत बसण्याचा काहीच अधिकार नाहीये. त्यांनी सरळ सरळ त्यांच्या निलंबनाची मागणी मी करते.
आताच प्रतीक्षाजीने आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांनी जे प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांना निलंबनाची सुद्धा मागणी केली आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी. आज आपल्यासोबत आहे प्रतीक्षा देवखिळे. प्रतीक्षाजी, का आपण आपला गट क्रमांक 136 आहे, तरी आपलं शेत आम्हाला दाखवा. कुठून कसा रस्ता होता आणि काय काढण्यात आला होता? माझा गट क्रमांक 136 मध्ये शेत आहे आणि 129 मध्ये हा नकाशाप्रमाणे पूर्ण रोड म्हणजे जातोय. 129 हा गट क्रमांक पूर्ण आहे. 130 हा गट क्रमांक 130 मधून पूर्णतः रोड जातोय आणि तुम्ही पुढे या ना. वैवाटीच्या नावाखाली माझ्या रस्त्यातून माझ्या शेतातून हा रस्ता पूर्णपणे बळजबरीने नेण्यात आलेला आहे. नकाशाप्रमाणे रस्ता 130 मधून आहे आणि त्याच्यावर झालेलं अतिक्रमण तुम्हाला दिसतंय. तुम्ही त्याची काहीच दखल नाही घेते. अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण कोणत्या प्रकारचं म्हणाल तुम्ही? कशा प्रकारचं अतिक्रमण झालंय तिथं? घर किंवा तार कंपाऊंड, हे समोरचं घर? हो, ते समोरचं घर पूर्णतः रस्त्यावर अतिक्रमणात आहे आणि वैवाटीच्या नावाखाली माझ्या शेतातून हा पूर्णपणे रस्ता नेलेला आहे. अच्छा, आपण पाहू शकता का हा समोरचे जे क्षेत्र आहे, क्षेत्रामधून जे घर दाखविण्यात येत आहे. कॅमेरामन जरा कॅमेरा तिकडे घ्या. तरी त्या इकडे या घरातूनच इथून घरातूनच अतिक्रमणित रस्ता आहे. रस्ता तिरून काढायला पाहिजे होता, पण गट क्रमांक 136 मधून याच्यातून हा रस्ता काढण्यात आला आहे. तरी असा आरोप प्रतीक्षाजीने केला आहे. तरी हा तो कुठून कुठपर्यंत आहे? तुमचं क्षेत्र कुठून कुठपर्यंत आहे? माझं क्षेत्र 136 मधून त्या डायरेक्ट समोर 300 मीटर माझं शेत आहे. माझं 300 मीटरचा प्रॉब्लेम नाही. 300 मीटर मध्ये पूर्णतः माझ्या शेतातून रस्ता केलाय आणि 300 मीटर अतिक्रमण आहे आणि ते जे की पूर्ण पंचायत समिती इव्हन कलेक्टर पासून सुद्धा नक्कीच दाबलं गेलेलं आहे. आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला आश्वासनं दिले, BDO यांनी, विस्तार अधिकाऱ्यांनी, की आम्ही तुमच्या रस्त्याचं नीट निरसन करून देऊ तुमच्या समस्येचं, पण त्याचं कोणत्याही प्रकारचं निरसन झालेलं नाहीये आणि शब्द देऊन सुद्धा प्रशासन शब्दावर उलटून पडतंय. त्यांचे लेखी जबाब सुद्धा कोरडे पडायला लागले. आम्ही गरीब जनतेने शासनावर कशा प्रकारे भरोसा ठेवणार? हा जे आता आम्ही चालत आहोत तो गट क्रमांक 136 आहे आणि 136 मध्ये हा रस्ता शासनाने बळजबरीने काढला आहे असा आरोप प्रतीक्षाजीने केला आहे. तरी आम्ही जे चालत आहे त्याच हे वावर त्यांच्या मालकी हक्काचा आहे. तसेच त्याच्या शेजारी असेल गट क्रमांक 130 गट क्रमांकामधील जे वावर आहे त्या वावरातून आणि त्या संबंधित घराच्या याच्यातून तो रस्ता जायला पाहिजे होता. तर सदरील रस्ता हा 136 मधून काढण्यात आला आहे असा आरोप त्यांचा आहे. तरी ही त्यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये पाहू शकता तुम्ही काही त्यांनी कपाशीचं लागवड केली आहे, पिकाची लागवड केली आहे. तसेच इथं मक्याची सुद्धा लागवड केली आहे. हे सर्व त्यांचं पूर्ण शेत आहे आणि या शेतामधून हा रस्ता बळजबरीने काढण्यात आला आहे असा आरोप त्यांचा आहे. तरी यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी, जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालावा अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तरी आपण काय सांगाल, आपल्याला कशा प्रकारे अडथळा निर्माण होतोय? आता आम्ही बसलोय तर तुम्ही बळजबरी आम्हाला होतीये की तुम्ही उपोषण मागे घ्या, नाही तर आम्हाला जीवे मारण्याच्या इव्हन धमक्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं, प्रशासन झोपा काढते का? त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? की एक लेडीज सुद्धा असून तिची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. आता त्यांनी असा आरोप केला आहे की आम्हाला धमक्या येत आहे आणि धमक्या येऊन सुद्धा प्रशासनाने कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही आहे. तरी त्यांची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.